हाय हॅलो मित्रांनो. तर काय चालू आहे तुमचं? आज कॅमेरा लावून थोडं शूट करतोय काम. नॉर्मली मी असं शूट करत नाही पण ट्राय करतोय. आज त्र्यंबकेश्वर महादेव आपलं नाशिकमधलं टेम्पल आहे, तिकडचं मी मुखवटा तयार करण्याचा प्रयत्न करतोय. अजून काही फिक्स मला तसं जमत नाही आहे, पण जसं जाईल तसं आपण शेप देत राहू. आणि कधी कधी ना सुरुवातीला काहीच कळत नाही मग कसं होणार आहे, पण हळूहळू हातात बसलं की होऊन जातं ते. बघूया शेवटी कसं होतंय. तुम्ही पण शेवटपर्यंत बघा. तर हा मुखवटा मी एका आपल्या जवळच्या कस्टमरसाठी बनवत होतो. त्यांनी बरेचसे ऑर्डर आपल्याला दिले होते आधी पण, म्हणजे कस्टमाइज मूर्त्या बनवून घेतलेल्या आपल्याकडून. तर त्यापैकीच हा एक मुखवटा होता त्र्यंबकेश्वर महाराजांचा. तर त्र्यंबकेश्वर टेम्पल हे आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जातं. इथेच गोदावरी नदीचा सुद्धा उगम होतो आणि हे शिवलिंग अत्यंत वेगळ्या प्रकारचं आहे, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं अद्भुत दर्शन आपल्याला होतं. हे शिवलिंग गाभाऱ्यामध्ये खोल असल्यामुळे त्याच्यामध्ये सतत गोदावरी नदीचं पाणी येत असतं आणि त्यामुळे भाविकांना स्पष्टपणे दर्शन व्हावं त्यासाठी हा मुखवटावरती लावला जातो. तर हा मुखवटा म्हणजे शिवाचा राजस्वरूप आहे आणि खूप आकर्षक दिसतो हा मुखवटा लावल्यानंतर. आणि तिथली पद्धत म्हणजे खूप वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे की विशेषतः सोमवारी आणि उत्सवाच्या दिवशी हा मुखवटा अधिक विधीपूर्वक दाखवला जातो आणि खूप सुंदर असं सजावट सुद्धा असते. तर मातीकाम हे फायनल झाल्यानंतरला आपलं पुढची प्रोसेस म्हणजे फायबरमध्ये हे आपण याचं पीस काढणार आहोत. मोल्डिंग वगैरे असणार आहे, रबर मोल्डिंग वगैरे. मुखवटा फायनल झाल्यावरती मी तुम्हाला त्याचा एक शेवटी फोटो पण दाखवेन. जर तुम्हाला सुद्धा अशा युनिक पॅटर्नमधल्या काही मूर्त्या बनवून हव्या असतील, कस्टमाइज करून हव्या असतील, तर त्यासुद्धा आपण बनवून देऊ. व्हिडिओखाली मी इंस्टाग्राम अकाउंटची माझ्या लिंक देईन, त्यावर तुम्ही DM करा, आपण सविस्तर बोलू. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खाली कमेंटसुद्धा करा तुम्हाला मुखवटा कसा वाटला ते. तर तुमच्याशी बोलता बोलता माझा मुखवटासुद्धा होत आला आहे. बऱ्यापैकी काम झालं आहे डोळ्यांचं वगैरे. आता आपण थोडं फिनिशिंग वगैरे करून घेऊ. त्यानंतर मेन मुखवट्याचं आकर्षण म्हणजे महादेवाच्या डोक्यावर असलेली गंगा. आणि ती गंगासुद्धा इतकी छान आहे की बघाच तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा, तुम्हाला कळून येईलच. खूप क्यूट दिसते गंगा.